हॅलो फ्रेंड्स, आज आपण क्लास 12चा केमिस्ट्री सब्जेक्टमधला 9th टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. आता हा टॉपिक आणि या म्हणजे आता नावावरून आपलं कळतं कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे याच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असला पाहिजे. पण हे जे कंपाऊंड्स आहेत हे आपल्याला दैनंदिन जीवनात व्यवहारात आपण कुठं पाहिले आहेत का, ह्याचं काय कोरिलेशन आहे का, हे जर आपण पाहिलं तर आपल्याला हा टॉपिक शिकण्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल. मग आपल्याला कोणते कोऑर्डिनेट कंपाऊंड माहिती आहेत का, तर आपण बऱ्याच वेळेला हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स व्यवहारात पाहिलेले असतात, दैनंदिन जीवनात पाहिलेले असतात, पण आपल्याला नेमकं माहीत नसतं की हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण प्लांटमध्ये ग्रीन प्लांट्स असतात, ते प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिसद्वारे आपलं अन्न तयार करतात हे आपल्याला माहिती आहे. आणि हे अन्न तयार करण्यासाठी, त्यांचं फूड तयार करण्यासाठी त्यांना एका विशिष्ट घटकाची गरज असते किंवा ते पानामध्ये समाविष्ट असतं, आणि त्याला आपण म्हणतो क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य. बरोबर, क्लोरोफिल, राईट. हा क्लोरोफिल सुद्धा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, हे आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती नसतं. मग ह्या व्यवहाराशी जे सांगड घातली तर आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा टॉपिक इंटरेस्टिंग वाटायला लागेल. मग कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये हे क्लोरोफिल हे एक्झाम्पल आहे, हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. पण याच्यामध्ये एक सेंटरला एक मेटल ॲटम असतो, आणि बऱ्याच वेळेला याच्यावर MCQ विचारला जातो की क्लोरोफिल कंटेन्स डॅश डॅश सेंट्रल मेटल ॲटम. मग आपल्याला हा टॉपिक स्टडी करताना ह्या गोष्टींची पण स्टडी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे क्लोरोफिल कंटेन्स कोणता ॲटम असतो किंवा कोणता सेंट्रल मेटल ॲटम असतो, तर तो आहे मॅग्नेशियम. क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम हा सेंटरला एक मेटल ॲटम म्हणून असतो, आणि त्याच्या भोवती वेगवेगळे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स त्याला सराउंड करतात, आणि एक विशिष्ट प्रकारचा कंपाऊंड तयार होतो. तशा कंपाऊंड्सला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड. याचं एक्झाम्पल मी आणखी घेणार आहे, त्यावेळेला तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर वगैरे व्यवस्थित समजेल. पण तात्पुरतं आपण एवढं लक्षात घेऊया की कोऑर्डिनेशन क्लोरोफिल हा सुद्धा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, आणि त्याच्यामध्ये सेंटरला सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन कोण आहे, तर तो आहे मॅग्नेशियम. तसंच आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिन हे रक्तामध्ये असतं, तर हिमोग्लोबिन हा सुद्धा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंडच आहे. म्हणजे त्याचं दुसरं एक्झाम्पल आपल्याला माहिती झालं हिमोग्लोबिन. ओके, इट इज ऑल्सो अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता आपल्याला हे कॉमन सेन्स आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हिमोग्लोबिनमध्ये आयर्न असतं. बरोबर, म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम जो आहे ह्या हिमोग्लोबिनमध्ये असणार आहे आयर्न. MCQ मध्ये ह्या बऱ्याच वेळेला विचारले गेलेले आहे, त्यामुळे त्या दृष्टीने पण आपल्याला तयारी करणं इथं सोपंच आहे. ओके, थर्ड एक्झाम्पल जे आपण व्यवहारामध्ये पाहतो त्याचं एक्झाम्पल आपण इथं पाहूया. तर अँटी कॅन्सर म्हणून, कॅन्सरवर ट्रीटमेंट म्हणून एक विशिष्ट प्रकारचं मेडिसिन वापरलं जातं, त्याचं नाव आहे सिस्प्लॅटिन. आता याचं सूत्र वगैरे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर हे जे सिस्प्लॅटिन आहे आपल्याला स्टडी करायचंच आहे. ह्या सिस्प्लॅटिनचा अँटी कॅन्सर म्हणून यूज करतात, आणि ह्याच्यामध्ये प्लॅटिनम हा एक सेंट्रल मेटल ॲटम असतो. म्हणजे हा मेडिकल यूज झाला, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा. हे जे आहेत हे बायोलॉजिकल युजेस आहे. म्हणजे थोडक्यात आपण याच्या ॲप्लिकेशनपासून सुरुवात करतोय. ॲप्लिकेशनच्या वेळेला आपलं क्लोरोफिल जे आहे इट इज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड विच कंटेन्स मॅग्नेशियम ॲज सेंट्रल मेटल ॲटम असं म्हणता येईल. हिमोग्लोबिन इज ऑल्सो अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड विच इज प्रेझेंट इन द ब्लड, अँड आयर्न इज अ सेंट्रल मेटल ॲटम. हे MCQ साठी. आता मेडिसिनल यूज, त्याच्यामध्ये सिस्प्लॅटिन विच इज युज्ड ॲज अँटी कॅन्सर मेडिसिन. कॅन्सरवर ट्रीटमेंट करण्यासाठी मेडिसिन म्हणून सिस्प्लॅटिनचा वापर करतात. याच्यामध्ये प्लॅटिनम हा सेंट्रल मेटल ॲटम असतो, आणि विच इज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तसंच आपण बऱ्याच वेळेला नाव ऐकलं असेल
EDTA, इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट असं आपण त्याला म्हणतो. इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट हा जो आहे हार्ड वॉटर सॉफ्ट करण्यासाठी वापरला जातो. हार्ड वॉटर आपल्याला करायचं आहे सॉफ्ट, ह्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. हार्ड वॉटरचं सॉफ्ट म्हणजे ॲक्च्युली या हार्ड वॉटरमध्ये आपल्याला माहिती आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार असतात. तर हा EDTA त्याच्याबरोबर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार करतो आणि तळाशी त्याचा प्रेसिपिटेट तयार करतो आणि त्यामुळं हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे डिझॉल्व्ड इम्प्युरिटी असतात, डिझॉल्व्ड सॉल्ट्स असतात त्याचे, ते तळाशी प्रेसिपिटेट होतात आणि आपल्याला त्या हार्ड वॉटरचं रूपांतर सॉफ्ट वॉटरमध्ये करता येतं. म्हणजे इट इज युज्ड ॲज वॉटर सॉफ्टनर म्हणून सुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो. तसंच EDTA जे आहे हे लेड पॉयझनिंग च्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा वापरलं जातं. त्यामुळे पाचवा आपण ह्याचाच यूज घेऊया. EDTA जो आहे इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ लेड पॉयझनिंग. शिसं, लेड म्हणजे शिसे, हे जे आहे हे लेड जे आहे ते एक तर पॉयझनस एलिमेंट आहे आणि त्याचा जर शरीरात प्रवेश झाला तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी EDTAचा वापर केला जातो. असे एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचे आपण दैनंदिन जीवनात किंवा व्यवहारात वापर करतो. मग आता हे ज्या वेळेला आपल्याला माहीत होतं त्यावेळेला आपल्याला इंटरेस्ट डेव्हलप होईल की कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा का स्टडी करायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल पुन्हा एकदा मी रिवाईज करतो. व्यवहारामध्ये आपण पाहतो हिरव्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी हरितद्रव्य आवश्यक असतं आणि त्याला आपण म्हणतो क्लोरोफिल. तर ह्या क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम इज द सेंट्रल मेटल ॲटम अँड क्लोरोफिल इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तसंच रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन इज ऑल्सो अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तो सुद्धा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे बट इट हॅज अ आयर्न ॲज अ सेंट्रल मेटल ॲटम. तसं कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी अँटी कॅन्सर म्हणून सिस्प्लॅटिन हा मेडिसिन वापरलं जातं. या मेडिसिनमध्ये हा सुद्धा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे आणि याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम असतो प्लॅटिनम. तसंच EDTA, ई म्हणजे इथिलीन, D म्हणजे डाय अमाइन, T म्हणजे टेट्रा, A म्हणजे ॲसिटेट. इथिलीन डाय अमाइन टेट्रा ॲसिटेट याचा वापर हार्ड वॉटर सॉफ्ट करण्यासाठी केला जातो. कारण हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे डिझॉल्व्ड सॉल्ट्स असतात, त्याचं कन्व्हर्शन कॉम्प्लेक्स कंपाऊंड्समध्ये EDTAनं केलं जातं आणि हार्ड वॉटरचं रूपांतर सॉफ्ट वॉटरमध्ये होतं. तसंच EDTA हा लेड पॉयझनिंगची ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. म्हणजे थोडक्यात हे त्याचे ॲप्लिकेशन्स पण आहेत आणि ज्यावेळेला हे ॲप्लिकेशन आपल्याला लक्षात येतात त्यावेळेला हा जो टॉपिक आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा का स्टडी करायचा हे आपल्याला लक्षात येतं. ओके, तर आता आपण पाहूया की स्टार्ट करताना कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणजे काय. ओके, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड पाहताना एक एक्झाम्पल मी फळ्यावर लिहिले पहा. सिस्प्लॅटिन, त्याचं स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा पाहूया. सिस्प्लॅटिन जे आहे त्याचा फॉर्म्युला इथे लिहितोय. सिस्प्लॅटिन मी मगाशी सांगितलंय इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. तो केमोथेरपी, कॅन्सरचे ट्रीटमेंट करण्यासाठी केमोथेरपी हा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये सिस्प्लॅटिन केमोथेरपी याचा अर्थ केमिकली आपण तयार केलेले मेडिसिन्स वापरतो आणि ट्रीटमेंट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज केमोथेरपी. त्याच्यामध्ये सिस्प्लॅटिन हा मेडिसिन वापरलं जातं. तर याचा फॉर्म्युला आहे PT NH3 twice Cl2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. प्लॅटिनम त्याला अटॅच आहेत 2 अमोनिया ग्रुप आणि 2 अमोनिया मॉलिक्युल्स आणि 2 क्लोरीन ॲटम्स. ओके, आता नीट लक्षात घ्या, मी इथं 2 प्रकारचे ब्रॅकेट्स वापरले आहेत. एक आहे राऊंड ब्रॅकेट फॉर द मॉलिक्युल्स आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट. ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे काही ॲटम्स किंवा हे ॲटम्स आहे, क्लोरीन हा ॲटम आहे आणि अमोनिया ह्याचे 2 मॉलिक्युल्स आहेत, हे ह्या प्लॅटिनमला अटॅच असतात कोऑर्डिनेट बॉन्डच्या मार्फत, म्हणजे थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड.
जर स्ट्रक्चर काढायचं तरी प्लॅटिनम, ओके, याला अटॅच असलेले हे 4 ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स, त्याच्यामध्ये पहा 2 अमोनिया तर अटॅच आहेत, NH3 NH, 2 अमोनिया आणि 2 क्लोरीन ॲटम. आता हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड. याच्यामध्ये हे जे बॉन्ड्स दाखवले ते कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत. म्हणजे इथं नायट्रोजनवर 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, अमोनियामधल्या नायट्रोजनवर 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं, ते प्लॅटिनमला तो डोनेट करतो आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. म्हणजे याचा अर्थ नायट्रोजन टू प्लॅटिनम, इथे ॲरो दाखवलं नायट्रोजन टू प्लॅटिनम, असं इलेक्ट्रॉन 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचं ट्रान्सफरची डायरेक्शन इथं दाखवलेली आहे. त्यामुळे कोऑर्डिनेट बॉन्ड फ्रॉम नायट्रोजन टू प्लॅटिनम. तसं इथं पण पहा नायट्रोजन टू प्लॅटिनम, क्लोरीन, त्याच्यामधले 2 इलेक्ट्रॉन जे आहेत Cl, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स हा क्लोरीन प्लॅटिनमला देतो, त्यामुळे क्लोरीन टू प्लॅटिनम, क्लोरीन पासून इथं प्लॅटिनमकडे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झालेला दिसतो. म्हणजे या कंपाऊंड्समध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड्स आहेत, म्हणून ह्या कंपाऊंड्स नाव दिले कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पण डेफिनेशन सांगताना आपल्याला व्यवस्थित सायंटिफिकली सांगितली पाहिजे. तर या स्ट्रक्चरकडे पाहिल्यावर आपण ती डेफिनेशन तयार करू शकतो. इथं पहा, हा प्लॅटिनम हा मेटल आहे, मेटल ॲटम असू शकतो किंवा कधी कधी आयन असू शकतो. हा जो पूर्ण दिलेला आहे याला कोऑर्डिनेशन एंटिटी असं म्हणतात. हे स्क्वेअर ब्रॅकेट जे दिलेलं आहे किंवा कोऑर्डिनेशन स्फिअर असं म्हणतात. हा जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एन्क्लोज झालेला पार्ट आहे, हा जो पार्ट आहे हा नॉन आयोनायझेबल पार्ट असतो कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा. पुढे तुम्हाला ते कळत, नंतर मी एक्सप्लेन करेन की आयोनायझेबल पार्ट आणि नॉन आयोनायझेबल पार्ट म्हणजे काय. तर हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जो पार्ट आपण इथे लिहिलेला आहे तो नॉन आयोनायझेबल पार्ट आहे. त्याच्यामध्ये प्लॅटिनम हा सेंट्रल मेटल ॲटम आहे. त्याला हे पहा, हे सेंट्रल मेटल मध्यभागी लिहिलेलं आहे, सेंटरला आहे. याच्या भोवती एकतर ॲटम्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत, बरोबर. तर ते फक्त आपल्याला जर पूर्ण वाक्यात जर सांगितलं तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन काय म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ, कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, तर इट कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल मेटल ॲटम. याच्यामध्ये एक सेंटरला मेटल ॲटम आहे, याच्या भोवती म्हणजे सराउंडेड, बरोबर. यांनी त्याला सराउंड केले. कोणी कोणी सराउंड केले, तर एक तर ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील. हे जर आपण पूर्ण वाक्यात लिहिलं तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन तयार. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन काय होईल पहा, इट कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल मेटल ॲटम, एक तर सेंट्रल मेटल ॲटम और आयन, तो ॲटम पण असू शकतो किंवा आयन पण असू शकतो. म्हणून इथं म्हटलंय इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम और आयन, बरोबर. पण त्याच्या भोवती काय आहे बघा, एक तर ॲटम्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल मेटल ॲटम और आयन सराउंडेड बाय, त्याला सराउंड केलेलं आहे, त्याच्या भोवती सर्व ॲटम्स आणि मॉलिक्युल्स आहेत. सराउंडेड बाय ॲटम्स और मॉलिक्युल्स. ही झाली कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन. किती इझी आहे पहा. याच्यामध्ये हा जर एक्झाम्पल लक्षात ठेवलं, हे जर एक्झाम्पल लक्षात ठेवलं ती डेफिनेशन लिहिणं खूप इझी आहे. याच्यामध्ये एक सेंट्रल मेटल ॲटम आहे which is surrounded by atoms or molecules, that is called as coordination compound. आपण त्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं म्हणू शकतो आणि त्याचं एक्झाम्पल आहे सिस्प्लॅटिन. ओके, अशी बरीचशी एक्झाम्पल्स आहेत. पुढे मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल मी एक्सप्लेन करत जाणारच आहे. ओके, त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात येईलच. म्हणजे उदाहरणार्थ K4FeCN6, आणखीन एखादं सांगतो मी, K4FeCN6 पोटॅशियम फेरोसायनाइड. आता याच्यामध्ये पहा, हा जो ब्रॅकेटमध्ये लिहिलेला पार्ट आहे, ज्यावेळेला हे आपण कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत हे आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो, त्यावेळेला ते डिसोसिएट होतात आणि जो ब्रॅकेटमधला पार्ट आहे तो वेगळा डिसोसिएट होतो आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा पार्ट हा वेगळा डिसोसिएट होतो. म्हणजे पहा, इथे 4K+ आयन्स वेगळे होणार आहेत. याचं जर डिसोसिएशन केलं तर 4K+ आयन्स प्लस हा जो ब्रॅकेटमधला पार्ट आहे हा ॲज इट इज राहणार, म्हणजे इट इज नॉन आयोनायझेबल पार्ट.
पार्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं हा ब्रॅकेट मध्ये एन्क्लोज केला म्हणजे इट इज नॉन आयोनायझेबल पार्ट. आता इथं हा पण कोऑर्डिनेशन कंपाऊंडच आहे, पण याच्या पुढे काही ॲटम्स तुम्हाला इथे दिलेले दिसतात. पोटॅशियमचे 4 ॲटम्स आहेत. मग हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हा जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला किंवा वॉटरमध्ये ऍड केला तर हे ब्रॅकेटच्या बाहेर जे आहेत ॲटम्स हे मात्र डिसोसिएट होतात. दॅट विल गिव्ह 4K प्लस. मग राहिलेली जी एंटिटी आहे, राहिलेला जो पार्ट आहे तो स्वतंत्ररित्या आहे तसाच डिसोसिएट न होता असा दिसेल तुम्हाला. FeCN6 इथं +4 चार्जेस आहेत म्हणजे याच्यावर -4 चार्जेस. ओके, टू बॅलन्स द चार्जेस. ओके, तर याच्यामध्ये लक्षात घ्या हा ब्रॅकेटमध्ये जो एन्क्लोज केलेला पार्ट आहे हा पार्ट ह्याच्यामध्ये काय असेल बघा, हा आयर्न सेंटरला असणार बरोबर आणि 6 सायनाइड ॲटम्स त्याच्या भोवती याचे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत असतात. अशा पद्धतीनं त्याच्या भोवती 6 सायनाइड ग्रुप आहेत. CN 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 CN. ओके, आता हा पार्ट जो आहे हा नॉन आयोनायझेबल पार्ट आहे. ओके, आणि याच्या पुढे 4 पोटॅशियमचे आहेत K4. अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर आहे. मग आता याच्यामध्ये पण आपण अशी डेफिनेशन आपली बरोबर मॅच होते का पहा. इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम आहे, सेंट्रल मेटल ॲटम इथं आयन आहे बरोबर. सराउंडेड आहे याच्या भोवती काय काय आहे बघा, ॲटम्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो coordination compounds are the compounds in which consist of central metal atom which is surrounded by atoms or molecules. ओके, मग आता याच्यामध्ये जे काही हे सराउंडिंग मध्ये ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आपण इथे दाखवलेले आहेत ह्यांना आपण काय म्हणतो तर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री याच्यामध्ये यांना आपण लिजंड्स असं म्हणतो. दे आर कॉल्ड ॲज लिजंड्स. म्हणजे आता याच्यानंतर आपलं आणखी एक डेफिनेशन जशी कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन आपण इथे केलेली आहे त्या पद्धतीनं दुसरी एक डेफिनेशन करता येते लिजंड्स. त्याला प्रोनाउन्सिएशन मे बी डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस, वेगवेगळ्या पद्धतीनं काही काही प्रोनाउन्सिएशन असतं. याला लिजंड्स पण काही म्हणतात, लिगँड्स पण काही जण म्हणतात. यू कॅन प्रोनाउन्स एनी हाऊ, कशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. तर ही लिजंड्स म्हणजे काय, तर आता इथं आपण ह्या दोन्ही स्ट्रक्चर्सकडे पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल पहा हे जे ॲटम्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत सराउंडिंग टू द सेंट्रल मेटल ॲटम, ह्या मेटल ॲटमच्या भोवती जे कोणते ॲटम्स आहेत किंवा जे कोणते मॉलिक्युल्स आहेत त्यांना आपण म्हणणार आहे लिजंड्स. म्हणजे इथं सिस्प्लॅटिनमध्ये 2 अमोनिया आणि 2 क्लोरीन हे लिजंड्स आहेत. तसं K4FeCN6 पोटॅशियम फेरोसायनाइड ह्याच्यामध्ये पहा आयर्न हा जो आहे हा सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि त्याच्या भोवती असलेले हे 6 सायनाइड ग्रुप जे याच्याशी कोऑर्डिनेट बॉन्ड जॉईन झालेले आहेत त्यांना आपण म्हणतो लिजंड्स. ओके, म्हणजे लिजंड्स कोण आहे हे एकतर ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स सुद्धा असू शकतील बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स सराउंडिंग टू द, सराउंडिंग मध्ये कोणाच्या सराउंडिंग आहे सेंट्रल मेटल ॲटम. ओके, पण कशी जॉईन झालेली आहे तर थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड. ओके, त्यामुळे आपण डेफिनेशन कशी करणार पहा. लिजंड्स म्हणजे काय तर लिजंड्स आर कोण आहेत ते atoms or molecules surrounding to the central metal atom. त्यामुळे आपण म्हणूया ligands means the atoms or molecules surrounding to the central metal atom in a coordination compounds. Coordination compounds. In the coordination compounds are called ligands. Are called as ligands. Okay. लक्षात आलं definition. Coordination compound आणि ligands. Okay. The coordination compound आहे ते repeat करतो. Coordination compound means it consists of central metal atom surrounded by atoms or molecules.
इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम और आयन्स सराउंडेड बाय ॲटम्स और मॉलिक्युल्स. मग हे जे सराउंडिंगचे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स आहेत त्यांनाच आपण म्हणतोय लिजंड्स. मग लिजंड्सची डेफिनेशन काय? द ॲटम्स और मॉलिक्युल्स surrounding to the central metal atom in a coordination compound are called as ligands. ओके, आता नीट पहा याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं याच्यावर थोडासा एमसीक्यू चा पार्ट आपण इथं पाहूया. इथं हे लिजंड्स जे आहेत हा अमोनियाचा आपण काढला स्ट्रक्चर NH3 याच्यावर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो. हे इलेक्ट्रॉनचं लोन पेअर हा प्लॅटिनमला डोनेट करतो. मग जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्यांना आपण लुईस ऍसिड बेस कन्सेप्टचा जर यूज केला, इलेक्ट्रॉन डोनर जे आहेत त्यांना आपण लुईस बेसेस म्हणतो आणि इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर जे आहेत त्यांना आपण लुईस ऍसिड असं म्हणतो. त्यामुळे पुन्हा एकदा मी इथे दाखवतो. लुईस ऍसिड मीन्स काय? लुईस ऍसिड means lone pair of electron acceptor. नाव कळतं ऍसिड ऍक्सेप्टर. लुईस बेस कुणाला म्हणतो आपण? ऍसिड. लुईस ऍसिड बेस कन्सेप्ट नुसार लुईस ऍसिड मीन्स इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आणि लुईस बेस म्हणजे याच्या उलट इलेक्ट्रॉन पेअर डोनर. ओके, आता आपण जर ह्या मॉलिक्युल्स कडे पाहिलं तर इथं पहा हे लिजंड्स इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. लिजंड्स या सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात. दॅट इज वाय इलेक्ट्रॉन डोनर्स आपण काय म्हणणार? लुईस बेसेस. म्हणजेच आम्ही म्हणू शकतो लिजंड्स आर लुईस बेसेस. लिजंड जे आहेत ते लुईस बेसेस आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये. त्यामुळं एक पॉइंट आपण लिहूया, लिजंड्स आर लुईस बेसेस. ओके, त्यांना आपण लुईस बेस म्हणतो. मग लुईस ऍसिड म्हणजे कोण तर तुम्हाला लक्षात येईल जे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात त्यांना आपण लुईस ऍसिड म्हटलेलं आहे. मग कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये हा सेंट्रल मेटल ॲटम जो आहे हा इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो. दॅट इज वाय द सेंट्रल मेटल ॲटम इन अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड इज लुईस ऍसिड. आपण त्याला लुईस ऍसिड असं म्हणू शकतो. ओके, इथपर्यंत मला वाटतं काही अडचण नसावी. जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. याच्यानंतरच्या लेक्चरला आपण ह्या लिजंड्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करू. ओके, थँक्यू.